हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर आज इथे मी तुम्हाला दाखवणार आहे 28 साइज कशा पद्धतीने डायरेक्ट फ्रिंज कट ब्लाउज कटिंग करतात। तर हे आपला आहे अस्तर, मेन जे अस्तर लागतं ते। तर मी इथे ब्लाउज जो कटिंग करणार आहे तो अस्तरचा आहे। तुम्ही जर कॉटन वरती पण कटिंग करणार असाल तर डायरेक्ट तुम्ही करू शकता। तर पहिल्यांदा तुम्हाला जर शिकायचं असेल तर तुम्ही पहिल्यांदा कॉटनचा वापर करू शकता किंवा पेपरचा पण वापर करू शकता। आता इथे मी तुम्हाला दाखवणार आहे पहिल्यांदा पाठीचा भाग कशा पद्धतीने काढायचा आणि त्यानंतर आपल्याला फ्रंट बाजू जी आहे ती मी तुम्हाला कशा पद्धतीने काढायची ती दाखवणार आहे। आपल्याला पहिल्यांदा मेन जो अस्तरचा पीस आहे अशा पद्धतीने डबल फोल्ड करून घ्या, म्हणजे घडी घालून, आणि जी मेन घडी आहे ती व्यवस्थित घालून अशा पद्धतीने आपल्याला हाताच्या साहाय्याने प्रेस करून घ्यायचं आहे कापड जे आहे ते इथे जसं मी करत आहे तसं। तर ह्या 28 साइजला आपल्याला किती शोल्डर वगैरे ठेवायला लागतं ते मी इथे तुम्हाला दाखवणार आहे। सविस्तर अगदी माहिती सांगणार आहे, तर व्हिडिओ न चुकवता पूर्ण बघा तर तुम्हाला समजेल कशा पद्धतीने मी इथे दाखवणार आहे। तर ही घडीकुडची जी बाजू आहे ती माझ्या कुडल्या साईडला ठेवलेली आहे, इथे बघू शकता ही बाजू आहे ती। कधीही नेहमी आपल्याला पेपरावरती कटिंग किंवा ब्लाउजवरती फिसावरती कटिंग करता वेळेस घडीची बाजू नेहमी आपल्याकडे ठेवायची। घडीची बाजू आपल्याकडे ठेवल्यामुळे काय होतं की जेणेकरून आपल्याला घडीची बाजू आपल्याकडे ठेवायची नेहमी, जेणेकरून कटिंग करता वेळेस काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही, पाठीचा भाग व्यवस्थित निघतो। तर पहिल्यांदा मी इथे तुम्हाला दाखवणार आहे पाठीचा भाग कशा पद्धतीने काढायचा। तर आपली पूर्ण जी उंची आहे ती 14 आहे। 14 अधिक 1 इंच आपल्याला तयार उंची जी आहे ती 14 येत आहे। इथे उंची टाकून घ्यायची आहे। पहिल्यांदा जे तुमचे कस्टमरचे असो किंवा स्वतःचं तुमचं माप असो, तर इथे तुम्हाला पूर्ण उंची अधिक 1 इंच करायचं आहे। तर हा आपला पाठीचा भाग। तर पाठीच्या भागाला आपल्याला ह्यांना शोल्डर किती ठेवायचं आहे, छत्ती तर 28 साइज आहे। तर 28 साइजला तुम्ही 5.25 किंवा 5 ठेवू शकता शोल्डर। तर मी इथे तिला ठेवणार आहे 5.25 शोल्डर। तर हा जो फ्रिंज कट आहे तो साधा आहे, बोटनेक नाही। तर आपल्याला शोल्डर 5.25 आहे तर मुंडा पण 5.25च घ्यायचा आहे। मी इथे 5.25 घेत आहे, इथे बघू शकता। तर आपला छत्तीचा भाग जो आहे तो 7 इंच येणार आहे। 28चा चौथा जो भाग आहे तो आपला 7 इंच येणार आहे, इथे बघू शकता। तर 7 अधिक आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच करायचं आहे। आणि आपल्याला छत्तीच्या भागापेक्षा, तर आपल्या इथं 7 अधिक 1.5 8.5 झालेला आहे, छत्तीच्या भागापेक्षा कमर अर्धा इंच कमी घ्यायची आहे। तर आपली कमर येणार आहे 8 इंच। अशा पद्धतीने तुम्ही मार्जिन करून घ्यायचं आहे। इथे मी जसं खडून आखलेलं आहे त्या पद्धतीने। हा जो इथे भाग आहे आपल्याला पाठीचा, तिथं आपल्याला घ्यायचा आहे 1.25 इंच किंवा 1 इंच। 1.25 घेतलं तरी चालते आणि 1 इंच घेतलंसा तरीही चालते। जर तुम्हाला वाटत असेल दाटते तर 1.25 घ्या, आणि जर वाटत असेल फुगा पडत आहे बॅक साईडला, मागच्या साईडला इथे काय होतं बायकांच्या लेडींच्या इथे चुन्या पडतात, तर त्यावेळेला आपल्याला 1 इंच ठेवायचं आहे। तर हिला आपल्याला गळारुंदी किती ठेवायची आहे, तर फक्त 2.25 ठेवायची आहे इथे। तर मी इथे तुम्हाला फक्त माप दाखवणार आहे, तुम्ही इथे गळा उंची वगैरे तुमच्या आवडीनुसार इथे घ्यायची आहे। तर हा जे बॅक साईड आहे ती याच्यावरती मी डिझाईन करणार आहे, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला कटिंग नाही दाखवू शकेल। तर तुम्ही अशा पद्धतीने इथे गळारुंदी आपल्याला काय करायची आहे, 2.25 सांगितलं होतं, 2 घ्यावी इथे। अशा पद्धतीने तुम्ही गळारुंदी घ्यायची आहे आणि जे काय गळा उंची आहे ती इथं अशी टाकून घ्या, तुम्हाला जे काय आवडेल ती, आणि इथे अशा पद्धतीने बॉक्स बनवून घ्यायचा आणि कटिंग करून घ्यायचं। सॅम्पल म्हणून मी इथे तुम्हाला कशा पद्धतीने बॉक्स करायचा ते दाखवते, हो का। इथे बघू शकता, समजा हिचे 11 उंची असेल तर इथे असा आपल्याला बॉक्स अशा पद्धतीने तुमचा तयार झाला पाहिजे। तर बघू शकता अशा पद्धतीने ही उंची वगैरे मी इथं काढलेली आहे। आणि ब्लाउज अशा पद्धतीने मी
टाकलेले. पहिल्यांदा आपल्याला पूर्ण उंची घ्यायची आहे, नंतर इथे शोल्डर टाकायचं आहे. पूर्ण उंचीमध्ये आपल्याला अधिक 1 इंच करायचं आहे. शोल्डर 28 साईजला 5.25 किंवा तुम्ही 5 घेऊ शकता. त्यानंतर इथे आपल्याला मुंडा, ज्या वेळेला मी नेहमी माझ्या तरी कस्टमरना ज्या वेळेला शोल्डर माझं 5 आले तर मी 5च मुंडा घेते, आणि जर माझं शोल्डर 5.25 आले तर 5.25 घेते. जसं माझ्या पद्धतीने माझं हे कटिंग आहे. तुम्हाला तुमची पद्धत जर हवी असेल तर त्या पद्धतीने तुम्ही शोल्डर वगैरे टाकू शकता, पण हे जे माप आहे ते परफेक्ट आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा कटिंग करून बघा, तुम्हाला काहीसुद्धा प्रॉब्लेम येणार नाही. तर मी ते शोल्डर वगैरे अशा पद्धतीने घेऊन आपला पाठीचा जो बॅक साईड आहे तो काढलेला आहे. आणि इथं जर तुम्हाला गोल गळा वगैरे हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने असं मार्जिन करू शकता. तर मी त्यात दाखवणार आहे तुम्हाला पाठीचा भाग कशा पद्धतीने कटिंग करायचा. तर इथे बघू शकता, हा जो पाठीचा भाग आहे मी आधीवरती कटिंग करून घेत आहे. आपला इथे झालेला आहे. इथे मी आता गोल गळा कट करत नाही आहे, कारण मला डिझाईन करायचे त्यासाठी. तर हा झाला आपला पाठीचा भाग, तो मी साईडला ठेवत आहे. तर इथे बघू शकता की आपलं जे कापड होतं त्याच्यामध्ये कमी कपडा असल्यामुळे तर आपल्याला डायरेक्ट कटिंग करता येत नाही. तर त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे पेपर कटिंग. आपल्याला आधी काय करायचं आहे, तर पूर्ण उंची आणि जे काय आपले ब्लाऊजची माप आहेत ती घ्यायची आहेत. तर तयार उंची माझ्या जे कस्टमर आहेत तर त्यांची उंची तयार आहे इथे 14 इंच. मी ह्या साईडून टाकून घेते. अशा पद्धतीने मी इथं हा जो पेपर आहे हा सिंगलच पेपर आहे, मी फक्त फ्रंट साईड तुम्हाला दाखवणार आहे. तर तयार उंची जी काय आपली असते ती घ्यायची आहे. तर इथे येत आहे 14 इंच. आणि त्यानंतर आपल्याला शोल्डर आपल्याला इथं ठेवायचं आहे 5.25. 28 साईडसाठी तुम्ही 5.25 किंवा 5 ठेवू शकता शोल्डर. आणि गळा रुंदी आपल्याला ठेवायची आहे 2 इंच. त्यानंतर आपल्याला गळा उंची टाकायची आहे. गळा उंची मी इथे घेतलेली आहे तिची 5.5 अधिक अर्धा इंच 6 येत आहे. 5.5 अधिक अर्धा इंच घेतलेले आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. चौकोनमध्ये बघू शकता अशा पद्धतीने बॉक्स तयार केल्यानंतर आपल्याला गळ्याचा आकार इथे आपल्याला जसा आपल्याला डीप हवा असेल तर तुम्ही ते डीप देऊ शकता, आणि डीप नको असेल तर इथे मी अर्धा घेतले, इथे 1 इंच घेऊन तुम्ही देऊ शकता. त्यानंतर आपलं शोल्डर जे येत आहे 5.25, तर आपला मुंडाही 5.25 येणार. 28 साईजसाठी मुंडा तुम्हाला 5.25 किंवा 5 घेऊ शकता. हा परफेक्ट आहे. तर 28चा चौथा भाग येत आहे 7 इंच. तर आपल्याला ह्या 2 इंच वाढवायचा आहे पुढील भागासाठी, आणि मागील भागासाठी 1.5 इंच वाढवलेला आहे. तोही मी तुम्हाला इथे पुढं डायरेक्ट कपड्यावरती कसा कटिंग करायचा ते दाखवणार आहे, मागील आणि बाही, जेणेकरून आपल्याला आपल्या कमी वेळामध्ये कटिंग होऊ शकतं. तर इथे मी आधी पेपर कटिंग आणि नंतर पाठीचा भाग आणि बाही कशा पद्धतीने काढतात ते दाखवणार आहे 28 साईजचे. हे अस्तरचं आपलं ब्लाऊज कटिंग करणार आहे आपण. तर मी इथे घेतलेलं आहे 5.25 मुंडा, आणि इथे मी छत्तीचा घेर टाकलेला आहे 7 इंच अधिक 2 इंच. आपल्याला इथं पुढील भागासाठी द्यायचा आहे गोल आकार 1.25 इंचावरून द्यायचा आहे. इथे तुम्हाला टेप लावून दाखवते मी. बघू शकता 1.25 इंचावरती मी शेप दिलेला आहे. त्यानंतर आपली जी उंची भरलेली आहे इथे बघू शकता, इथे 14 इंच भरलेला आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, कमर घेरापेक्षा इथे अर्धा इंच आपल्याला कमी घ्यायचं आहे, म्हणजे 7 इंच कमर घेरापेक्षा आपल्याला छत्तीच्या घेरापेक्षा इथे अर्धा इंच कमी घ्यायचं आहे. इथे बघू शकता अर्धा इंच छत्तीच्या घेरापेक्षा इथं कमर घेर आपल्याला अर्धा इंच कमी घ्यायचं आहे, म्हणजे
28चा आपला किती आला होता 7 इंच आला होता, तर इथे आपण घेणार आहे 6.5 इंच. 6.5 अधिक इथे 3 इंच वाढवायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने रेष मारायची आहे. त्यानंतर इथं आपल्याला अशा पद्धतीने हे क्रॉस येणार, तर असं क्रॉस रेष तुम्ही मारून घ्यायची आहे. झालं हे अशा पद्धतीने पॅटर्न. तर पूर्ण उंचीमध्ये मी वाढवलेलं अजिबात नाही. तर आपलं जे मेजरमेंट आहे मेन तयार ब्लाऊज होणार 14 इंच तेवढंच घेतलेलं आहे. कुठं उंची वाढते ते मी नक्की तुम्हाला सांगणार आहे आता पुढील भागाची. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, 3.5 घ्यायचं आहे ह्या साईडला, म्हणजे गळ्याकडची बाजू आहे तिथे 3.5 घ्या. त्यानंतर इथे आपल्याला 4 इंच घ्यायचं आहे आणि इथं टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केल्यानंतर इथे आपल्याला पट्टीच्या साहाय्याने अशा पद्धतीने रेष मारून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला करायचं काय आहे, इथे बरोबर ह्या 3.5 वरती 1 इंच कमर कुडल्या साईडला आणि अर्धा इंच गळ्या कुडल्या साईडला मार्जिन करून घ्यायचं. इकडे 1 आणि इकडे अर्धा इंच आणि हा 2 इंच मिळून बघू शकता क्रॉस रेष ओढायची आहे. इथे पण ओढू शकता तुम्ही, क्रॉस रेष ओढायची आहे. त्यानंतर आपल्याला हा जो इथून जो शेप आहे तो आपला इकडं मुंड्याकडं जाणार आहे, कटोरीचा शेप. तर माप बारका असल्यामुळे बघू शकता तुम्ही कटोरी केवढी हुबा दिसत आहे आणि हाईट जास्त असल्यामुळे. तर आपली जी मेन उंची असते ती मी इथं वाढवली नव्हती, तर मेन 14 उंची तयार होणार आहे ब्लाऊजची. तर आपल्याला इथल्या बाजूला खालच्या बाजूला आपल्याला काय करायचं आहे, 1.25 इंच आणि इथे 1.25 इंच अशा पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे पॅटर्नला. आणि इथे 1.25 आणि इथे 1.25. तर आपल्याला ही जी रेष क्रॉस आहे ती त्याला नेऊन जुळवायची आहे फक्त, बघू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर इथे आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच वाढवायचं आहे कमरेमध्ये पुढल्या साईडला. का 1.5 इंच वाढवायचं आहे, तर इथे आपण 1.5 इंच म्हणजे कट होणार आहे. इथले आपलं मधला सेंटर जो असतो तो फ्रिंजचा कट होणार आहे, ज्यामुळे काय होतं, इथं शिलाई केल्यामुळे इथं आपला पप्स पडतो, जेणेकरून छातीमध्ये दाटत नाही, ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं. तर मी इथे पण 1.5 इंच वाढवलेलं आहे. आता इथे 1.5 इंच कमरेमध्ये वाढवल्यानंतर आपल्याला इथे जे आहे अशा पद्धतीने क्रॉस रेष मारायचे, छत्तीच्या घेरापासून ते इथे बघू शकता अशा पद्धतीने. आपल्याला आता करायचं काय आहे, जी खालची बाजू आहे इथे उंची आपली भरली आहे तिथं अशा पद्धतीने गोल राऊंडअप मारायचं आहे. जसं मी इथे मारत आहे त्याच पद्धतीने असा इथेपर्यंत ही रेष याला जुळणार आहे आपली आणि ही अशी इथे येणार आहे. बघू शकता आपलं पॅटर्न कंप्लीट झालेला आहे. हा जो प्रिन्स कट आहे अगदी सोपा आणि सिंपल एकदम साध्या पद्धतीने मी इथे तुम्हाला समजवलेला आहे. तर बघू शकता पूर्ण उंची वगैरे घेतलेली आहे. आणि हा इथला जो भाग आहे जर समजला नसेल तर तुम्ही डबल व्हिडिओ बघा, नक्की तुम्हाला समजेल. पेपर कटिंगमुळं काय होतं, आपली कपडा जर कमी असेल तर आपल्याला एकदम इझी हा भाग जे असतात ते आपण कुठं पण ठेवू शकतो. आणि काही वेळेला काय होतं, डायरेक्ट मी कटिंग दाखवले काही वेळेचं, तर त्यावेळेला जरा उंची वगैरे बसत नाही त्याच्यात परफेक्ट सगळं मिळून. तर त्यासाठी पेपर कटिंग पुढच्या भागात जर आपल्याकडे असेल तर चांगलंच असतं, जेणेकरून आपल्याला कटिंगला बरं पडतं. तर इथे बघू शकता हा जो खालचा राऊंड आहे गोल तो आधीकरती मी पहिल्यांदा कटिंग केलेला आहे. त्यानंतर इथे जे क्रॉस रेष मारले होते 1.5 इंच वाढवलं होतं आपण कमर भागामध्ये ते कट केलेलं आहे. त्यानंतर इकडे आपला जो राऊंडअप आहे बघू शकता अशा पद्धतीने मुंड्यामध्ये कटिंग घेतलेलं आहे. त्यानंतर इथले जे साईडचं आहे आकार
तो गोल कटिंग करायचा आहे। मग नंतर आपल्याला इकडली बाजू कट करायची आहे, जे आपण मध्ये 1.5 इंच वाढवलं होतं आणि हा जो क्रॉस बनवलेला आहे तो कट करायचा आहे। अशा पद्धतीने बघू शकता। त्यानंतर हिते जे आपण क्रॉस रेष मारलेली आहे ती अशा पद्धतीने ही जी फ्रिंज कट आपला आहे तो कट झालेला आहे। इथे आपल्याला काय करायचं आहे, गोल आकार येण्यासाठी थोडंसं नॉर्मल कट करायचं आहे, नॉर्मल एकदम नॉर्मल न कळत, म्हणजे इथे बघू पण शकता असं छोटंसं बघू शकता असा हा आपला कटोरी तयार आहे। इथे जे 1.5 इंचाचं आपलं मार्जिन इथलं मधलं जे आहे ते कट केलेलं आहे आपण इथलं, तर जेणेकरून काय होतं ज्यावेळेला आपण असं शिवतो तर त्यावेळेला इथे जो असा पप्स उभा राहतो, जेणेकरून छतीच्या भागामध्ये आपल्याला घातल्यानंतर काही दाटण्याची वगैरे शक्यता नसते आणि एकदम छान मस्त बसतं। तर तुम्ही बघू शकता आपला हा जो आहे पेपर कटिंग झालेला आहे। आता आपण बाही कटिंगला घ्यायचं आहे। तर आपल्याकडं मगाशी मी तुम्हाला पाठीचा भाग दाखवलेला आहे, त्यानंतर हा जो भाग आहे डायरेक्ट पिसावरती दाखवणार आहे। तर आपला मुंडा येत आहे 5.25 5.25 अधिक 3 इंच आपल्याला बाहीमध्ये वाढवायचं आहे। 8.25 ची येणार आपली ही घडी जी आहे ती। तर इथे मी डबल म्हणजे कपडा आहे तो डबल फोल्ड केला, म्हणजे चार लेयर झालेले आहेत कपड्याच्या आपल्या, त्या लक्षात घ्या। आणि इथे बघू शकता 8.25 मी घेतलेला आहे। 8.25 घेतल्यानंतर बाहीची उंची येत आहे 4.5, त्याच्यात 1.25 इंच वाढवलेला आहे मी। आपली ही जी बाही आहे अस्तरची आहे म्हणून 1.25 वाढवायचं, आणि ज्या वेळेला तुमची कॉटनची बाही असेल त्यावेळेला तुम्ही 1.5 इंच वाढवायचं आहे। तर ह्या साईडला आणि त्या साईडला मी 5.25 घेतलेला आहे। 5.25 घेतल्यानंतर इथे जो आहे तो आपला बॉक्स तयार होणार अशा पद्धतीने बघू शकता, हा चौकोन आणि अशा पद्धतीने इथं आपला हे बॉक्स तयार झाला, समजून चला। त्यानंतर इथे ह्या साईडला म्हणजे बाहीची जी आपली फिटिंगची बाजू बाहेरची असते त्या साईडला मी इथे 2.5 इंच घेतलेला आहे। त्यानंतर मी इथे घेत आहे 1.25, इथे बघू शकता 1.25 घेतल्यानंतर आपल्याला तुम्हाला मी ते सेप दाखवण्यासाठी अशा पद्धतीने क्रॉस रेष मारायची आपण। तुम्ही हे पेपरवरती पण कटिंग करू शकता, जर तुम्हाला जमत नसेल डायरेक्ट तर अशा पद्धतीने सेप द्यायचा आहे आपल्याला। त्यानंतर असा खोल सेप द्यायचा आहे बाहीचा, बघू शकता वरून आणि इथनं मधलं अंतर 1/2 इंचाला थोडंसं जास्त झालं पाहिजे। इथे तुमचा जो काही दंडघेर आहे तो टाकून घ्यायचा आहे कस्टमरचा। तर माझ्या इथे येत आहे 5 इंच, तर मी अधिक इथं करत आहे 1.5 इंच। तर अशा पद्धतीने मी क्रॉस कटिंग करणार आहे। बघू शकता बाहीचा सेप वगैरे अशाच पद्धतीने तुमचा आला पाहिजे आणि आपल्याला अशा पद्धतीने कटिंग करायचं। बघा साईडनं जे क्रॉस आहे ते मी पहिल्यांदा कट केलेलं आहे आणि इथे इकडून अशा पद्धतीने मी कट करून घेतलेला आहे, गोल आकार जो वरचा आहे बाहीचा तो। तर मी आता हे जो कापड आहे ती साईडला ठेवते। आता ही बाही जी आहे अशा पद्धतीने ओपन करा। ओपन केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हा जो खोलगट भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा आहे। बघू शकता आपलं बाहीचं आणि पाठीचं कटिंग भागाचं झालेलं आहे। त्यानंतर आता पुढील भागाचं कटिंग कशा पद्धतीने करायचं ते दाखवते। तर मी ते पॅटर्न काढलेलं आहे, तर मगाशी आपली ती उंची फुरली नाही पुढील भागासाठी डायरेक्ट दाखवायला, तर मी त्यासाठी हे पेपर कटिंग केलेलं आहे। आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने हे पेपर कटिंग ठेवून फक्त कटिंग करून घ्यायचं आहे खडून आखून। बघू शकता आपल्या ह्याच्यामुळे कापड बचत पण होते आणि आपल्याला हवं तशा पद्धतीने पुढील भाग आपण काढू शकतो।
तर कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं कटिंग. आणखीन कुठल्या साईजचं कटिंग हवं असेल तुम्हाला तर कमेंटमध्ये सांगा. माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक, सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. तर अशा पद्धतीने तुम्ही खडून आखून घेऊ शकता. बाहेर पेपर कटिंग ठेवून मी फक्त पुढील भागाचं पेपर कटिंग केलेलं आहे. पाठीचा भाग आणि बाहीचा भाग जो आहे तो डायरेक्ट दाखवलेला आहे तुम्हाला. अशा पद्धतीने पण तुम्हाला सोपं पडू शकतं कटिंग करायला, जेणेकरून शनी पेपर फक्त पुढील भागाचा कटिंग करू शकता आणि पाठीचा भाग आणि बाहीचा भाग डायरेक्ट तुम्ही कटिंग करू शकता. तर आपलं इथे झालेलं आहे. अशा पद्धतीने आखून जशी कटोरीचा भाग आणि आपली साईड पट्टी आहे तशीच कट ठेवायची, कट करून घ्यायची. ज्या पद्धतीने मी ते कटिंग करून घेतलेलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण सर्व म्हणजे जो भाग आपण आखलेला आहे त्याच पद्धतीने तुम्ही कटिंग करून घ्या. जसं आहे तसंच. तर हा फ्रंट साईड कटिंग झालेली आहे आपली. तर आपल्याला इथे जे पाठीच्या भागाला आणि फ्रंट साईडला पट्टी लागणार आहे ती 1.5 इंचाची तुम्हाला कट करून घ्यायची आहे. पट्टी कटिंग करता वेळी जर तुम्हाला डायरेक्ट कटिंग करायला जमत नसेल तर पट्टीनं म्हणजे आखून घ्या, जसं मी ते दाखवत आहे तसं. बघू शकता ही पट्टी जी आहे 1 इंचाची आहे आणि ह्या साईडला मी सोडवून दिलेला आहे कपडा 1/2 इंच. तर अशी तुम्ही पट्टीच्या साह्यानं कट करू शकता. तर साईज कमी असल्यामुळे ही जी पट्टी आहे ती लांबडी निघणार आहे आपली. तर पाठीची भागाची पट्टी आणि फ्रंट साईडला पण आपल्या अशा 1.5 इंचाच्या पट्ट्या लागतात. तर अशा पद्धतीने कटिंग करून घ्या. त्यानंतर आणखीन एक मला लागेल म्हणून याच्यासाठी कट करून ठेवत आहे. अशा पद्धतीने कटिंग झाल्यानंतर तर इथे बघू शकता मी तुम्हाला सांगितलं होतं की मी हा जो ब्लाऊज आहे तो मी अस्तरचा कटिंग करत आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा मी बाही कटिंग करणार आहे. कारण जे कस्टमर आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मला एवढी मोठी बाहीवरती बॉर्डर नको आहे, कारण त्यांची जी बाही आहे ती शॉर्ट आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर पहिल्यांदा मी जी आता इथे पेस्ट्रलनं जो आपला काट आहे तो मी कट करणार आहे, तुम्हाला दाखवते. जर तुम्हाला अशा पद्धतीने जर नको असेल कस्टमरला किंवा काय तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही बघू शकता कट करता वेळेस आपल्याला हे जे गोल गोल आकाराची डिझाईन आहे ती हवी आहे म्हणून सांगितले. तर त्यासाठी आपल्याला इथून 1/2 इंचानं खालच्या बाजूनं कटिंग करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाव इंचानं खालची बाजू कट केल्यामुळे ज्या वेळेला तुम्ही अस्तरची बाही जोडचीला तर त्यावेळेला त्याचा तुम्हाला वापर होऊ शकतो. बघू शकता ही जी पट्टी एक्स्ट्रा आहे ती नको होती त्यांना, तर ती मी साईडला ठेवते. आता जे आपलं हे जे काट आहे ते काटाला काट लावून घ्यायचे आहेत पहिल्यांदा आणि मी ते तुम्हाला दाखवते. आता इथे बघू शकता हे डबल काट जे आहेत मी ते फोल्ड केलेलं आहे.
तर आपल्याला सिंपल सोपी गोष्ट आहे. अस्तर ज्या वेळेला कटिंग झालं त्यानंतर आपल्याला अगदी पटकन आणि थोड्या वेळातच कटिंग होतं बाहीचं आणि जे काही पॅटर्न आपलं आहे ते. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथं बाही आता कटिंग करून घेणार आहे. ओपन करून बाही ठेवायची आणि आपल्याला थोडंसं साईडून कपडा सोडायचा आहे, अगदी अर्धा इंच. बघू शकता हे झाले बाहीचं कटिंग. त्यानंतर जो मी पाठीचा भाग आहे, ही जी त्याच्यावरती फुलं आहेत ती इकडे येतं, इकडे अशा पद्धतीने. तर मी असा पाठीचा भाग इकडे शोल्डर ठेवलं तर ही फुलं उलटी होणार. तर त्यासाठी मला आपल्याला काय करायचं आहे, तुमच्या जर ब्लाऊजवर असतील तशा पद्धतीने फुले, तर पाठीचा भाग काढता वेळेस काय करायचं आहे, आपल्याला फुलं सवची यायसाठी शोल्डर दाखवते मी तुम्हाला. 1 मिनिट आधी व्यवस्थित घडी घालून घेते. बघू शकता अशा पद्धतीने ठेवून पार्ट घ्यायचा आणि घडीची बाजू आपल्याकडे घ्यायची आहे आणि असं ठेवायचं आहे. शोल्डर इकडे ठेवलं तर काय होणार, उलटं होणार. आणि इकडे ठेवल्यामुळं आपल्याला जो भाग आहे फुलं व्यवस्थित एकसारखी निघणार. आणि आपल्याला पाठीच्या भागीला पण सेम एक्स्ट्रा जे कापड आहे ते सोडायचं आहे आणि अस्तर कटिंग करून घ्यायचं, म्हणजे पीस कटिंग करून घ्यायचं आहे. इथे पण आपल्याला थोडं कापड अर्धा इंच तुम्ही सोडू शकता. अशा पद्धतीने मी इथे बघू शकता. पाठीचा भाग झालेला आहे. त्यानंतर मी इथं फ्रंट बाजू आणि कट करत आहे आणि कटोरी आणि साईड पट्टी जी आहे फ्रिंज कटची ती कट करणार आहे. तर साईज कमी असल्यामुळे कापड भरपूर आहे, एक्स्ट्रा राहिलेला आहे. तर सगळ्यांचं काही असं राहत नाही, कारण प्रत्येकाचं कमी जास्त असतं. साईड पट्टीला पण आपल्याला असं थोडंसं कपडा एक्स्ट्रा सोडून कट करून घ्यायचा आहे. आतलं भाग कशा पण पद्धतीने तुम्ही काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण पाठीचा भाग आणि मेन बाही आहे ते आपल्याला फुलं वगैरे व्यवस्थित आपली आली पाहिजेत, जेणेकरून पाठी मागून बघताना किंवा बाही बघताना समोरच्याला छान वाटलं पाहिजे, हे लक्षात घ्या. तर मी ही साईड पट्टी आहे ती कट केलेली आहे. त्यानंतर इथे जे मेन कटोरा आहे तो मी कट करणार आहे. आपला फ्रिंज कट आहे तो, त्याला पण आपल्याला अर्धा इंच कपडा एक्स्ट्रा सोडायचा आहे आणि कट करायचं आहे. तुम्हाला आणखीन कुठल्या साईजची माहिती हवी असेल तर, वेगवेगळ्या साईजचं कटिंग हवं असेल, पेपर कटिंग हवं असेल फ्रेमचं, तर तुम्ही मला कमेंट करू शकता. थँक्यू. पूर्ण आता व्हिडिओ तुम्ही जो पाहिला संपूर्ण त्याबद्दल थँक्यू. तर इथे बघू शकता आपली ही साईड पट्टी फ्रिंज कट आणि ही बाही आणि पाठीचा भाग.